भरभरून बर्फ आणलाय मी. हात गारटले आहेत. तुम्हाला माहिती आहे आता किती टेम्परेचर आहे? -5. खरं तर मला एवढी थंडी वाजते माहिती आहे का, पण तरी पण निसर्गाचं सौंदर्य इतकं अप्रतिम आहे, इतकं अफाट आहे की ते सगळं विसरायला लावतं. आता मात्र मी सोडते. काल दिवसभर स्नोफॉल झाला आणि आजचा दुसरा दिवस आहे. आजची ही सकाळ आहे, दुसऱ्या दिवशीची मस्त चहा, आणि इथे सुद्धा चहाबरोबर बटर खाऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे. आणि मी असं ठरवलं की दुसरा दिवस देखील सगळ्यांना दाखवायचा, म्हणजे निसर्ग किती सुंदर दिसावा. व्हाईट गोल्ड मी जे काल शब्द वापरला की सगळीकडे हा स्नो झाडांवरती पडला आहे, रस्त्यांवरती पडला आहे, पण निसर्ग अप्रतिम दिसतोय. खरं तर शब्द तोकडे पडतात, तुम्ही स्वतःच त्याचा अनुभव घेऊ शकता. मी आता सगळे तुम्हाला हे व्हिज्युअल्स दाखवते, परंतु हा निसर्ग गातोय अशीच काहीशी अवस्था झाली आहे. सकाळी उठली तर असा हा चंदेरी नजारा. चंदेरी ही दुनिया कोणाला आवडणार नाही. झाडं बघा कशी चंदेरी वाटतायत, रस्ते अगदी साफ झाले आहेत. कोणाचं मन झिम्माड होणार नाही सांगा बघू मला. आता हे जे चांदीचं झाड आहे ज्याच्यावरती स्नो पडलाय, त्याचे टपटप टपटप थेंब जेव्हा अंगावर पडतात ना, अक्षरशः शहारा आहेत. प्रत्येकाने बघा स्वतःचा ड्राईव्ह वे साफ केलाय, त्यानंतर साईड वे साफ केलाय. प्रत्येकाला हे करावंच लागतं आणि त्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात. हे अतिशय दररोजची दिनचर्या आहे कॅनडातल्या लोकांची. काही दिवसांपूर्वीच हा नजारा कसा होता बघा. 2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. हा निसर्गाचा चमत्कार आहे. 4 महिन्यात झाडं वाढतात, म्हणजे आता पुढचे 3-4 महिने विंटर राहील, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत. कारण की मला आठवत आहे की एप्रिलपर्यंत देखील स्नो असतो आणि त्यानंतर आपला वसंत ऋतू सुरू होतो आणि झाडांना पालवी फुटायला लागते आणि खूप छान प्रसन्न मन असतं. तुम्हाला माहिती आहे की वसंत म्हणजे ऋतुराज वसंत. तर हे मी तुम्हाला जुने व्हिज्युअल्स दाखवले. आता आपण जाऊया. आता बाहेरच पडलो आहे, तर आमचा मेलबॉक्समध्ये काही मला पत्र आली आहेत का बघायला, म्हणून मी आमचं हे कॅनडा पोस्ट आहे. इथे काही घरी आपल्याकडे पोस्टमन येत नाही. प्रत्येकाच्या घराचा एक नंबर असतो आणि तुम्हाला आपलं लेटर घ्यावं लागतं. भरपूर काही काही असतं, केवळ फक्त लेटर्सच असतात असं नाही, प्रमोशन मटेरियल वगैरे पण असतं. तर बघितले अशा तऱ्हेचा हा मेलबॉक्स असतो. प्रत्येकाचा असतो, प्रत्येकाजवळ त्याची चावी असते घराप्रमाणे, आणि मग आपण त्यातून आपले मेल काढतो. आता मी माझा तिथे नंबर पण लिहिला आहे आमच्या घराचा, तो दाखवत नाही. चला आता मी घरी निघाले, पण घरी जाता जाता मनात विचार येत होता की चला आज आपण आपला फेरफटका मारूया. आणि हा बघा, हा किंग आहे आमचा, दररोज सकाळी तिकडे येतो आणि इतका गोड आहे माहिती आहे. कुत्रे खूप पाळतात इथे लोक, म्हणजे पाळीव प्राणी पाळायची खूप सवय आहे इकडल्या लोकांना. म्हणून म्हटलं की आज आपण दिवसभर बघूयात, आपण जे दररोज जो दिनक्रम असायचा तो काही बदलला आहे का, म्हणून ग्राउंडमध्ये जाऊ. ग्राउंड कसं आहे स्नो पडल्यावरती ते पाहू. तर म्हणून मी पायी चालत निघाले आणि आमचं एक जवळच, माझ्या घराच्या जवळ एक ग्राउंड आहे, तिथे मी पोहोचले. बघितलं, ग्राउंड देखील बर्फाने व्यापलेलं आहे. म्हणजे इथे खरं तर लहान मुलं खेळायचे दररोज सकाळी, पण आज तिथे कुत्री खेळत आहेत. तर लहान मुलं खरं तर या ग्राउंडवर खेळायचे, पण आता तिथे कुत्रे खेळत आहेत. आणि बघा आता मला तर वाटतं शाळेची वेळ आहे, सगळेजण शाळेत जायला निघाले आहेत. स्कूल बस देखील इकडनं तिकडे जाताना दिसत आहेत. मजा आहे. मग मी म्हटलं की चला आज दिवसभर आपण टूर करूया. म्हणजे माझ्या आजूबाजूच्या काही रोजच्या रुटीन जागा आहेत ज्या मला खूप आवडतात आणि ड्राईव्ह करायला तिथून मला खूप आवडतं. म्हटलं आपण तुमच्याबरोबर आज जाऊया. स्नोफॉल जरी झालेला असला तरी आपण बघतोय की इकडलं जनजीवन 24/7 सुरूच असतं, कुठल्याही प्रकारे फरक पडत नाही. हा नेहमीचा माझा रोड, मी नेहमी ड्राईव्ह करते, घरं बघते. प्रचंड सुंदर घर आहे ती, मला खूप आवडतात. म्हणजे पूर्वी आपण याच्यात शूटिंगमध्ये वगैरे बघायचो, पण इथे प्रत्यक्ष बघायला मिळतात. इथे घरं पण खूप वेगळ्या प्रकारची असतात. म्हणजे काही डिटॅच, सेमी डिटॅच, कॉन्डोमिनियम, म्हणजे आपण जे फ्लॅटला इथे कॉन्डोज म्हणतात, टाऊन हाऊसेस असतात,
तो एक खरं तर वेगळा विषय आहे. तुम्हाला घरांबद्दलची माहिती हवी असेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. पण मस्त वाटतं इथे ड्राईव्ह करताना या रस्त्यावरून. आणि आतली म्हणजे 1-2 ठिकाणी 1-2 लोकांच्या घरी तर मी गेले आहे. अतिशय सुंदर घरं असतात. तर आता आपण बाहेर पडूया आणि माझ्या आवडत्या ट्रेलला आपण जाऊया. त्या ट्रेलला मी नेहमी जात असते, म्हणजे आम्ही दोघंही नेहमी जात असतो. पण आज तुम्ही पण चला. सगळा स्नो आहे. खरं तर या ट्रेलमधून मी आता जिथून चालली आहे ना, तिथे जी नदी आहे तिथेच आम्ही गणपती विसर्जन यावेळेस केलं होतं. बापरे, माझे पाय इतके घसरत आहे. हे स्नो शूज आहेत खरे, परंतु इथे इतका चिखल आहे की माझे पाय प्रचंड घसरत आहेत. पुढे जावं की नाही अशी भीती आहे मनामध्ये. तरीच जाऊया थोडं हळूहळू, बघू, नाहीतर मग परत यावं लागेल. म्हणजे जिथे आत्ता इतकी हिरवळ होती तिथे सगळा स्नो आहे. या स्नोवरून कधी पण आपण घसरून पडू शकतो अशीच परिस्थिती आहे. हो, माय गॉड. जाते खरं तर पुढे पुढे, बघूया. हा एक फेमस ट्रेल आहे. इथे आम्ही नेहमी वॉकला यायचो. पण आज बघा कशी परिस्थिती झाली आहे. सगळीकडे बर्फच बर्फ दिसतोय. मी प्रयत्न करते आहे, खरं तर खूप कठीण आहे म्हणजे अशा बर्फात चालणं. माझे जे शूज आहेत ते तसे स्नो शूज आहेत, पण तरी देखील खूप सांभाळून मला चालावं लागतं आहे. पुढे पुढे जाऊया आपण. बघा कसं हे अतिशय केअरफुली जायला हवं, नाहीतर कधीही घसरून पडू शकतो. हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या खालून नदी वाहते. ब्रिजवरती बघा सगळा स्नो साचलेला आहे. बाहेर थंडी आहे, पण ही जे थंड वारा जो असतो ना, तर त्याची हळूहळू सवय होते आणि मजा येते. आमचे बाप्पा याच नदीत विसर्जित झाले होते. माहिती नाही आता बाप्पाला थंडी वाजत असणार, स्नोफॉल. असं शांत नितळ पाणी आहे. मला असं वाटतं की प्रचंड इथे स्नो आहे. पहा, म्हणजे अतिशय मला हळू यावं लागतं आहे. माझे पाय घसरत आहेत. मी तुम्हाला दाखवते कसा स्नो. म्हणजे अतिशय सांभाळून पाय टाकावे लागतात या बर्फावरती, नाहीतर आपण कधी पण घसरू शकतो. चला, इतका म्हणजे थंड वारा अंगाला बोचतोय, मी म्हणणार नाही, असा खेटून जातोय. पण खूप छान वाटतंय. फॉलमध्ये पण मस्त रंग बदलले होते या झाडांचे. आता ही काही झाडं तर एव्हरग्रीन झाडं आहेत. याला एव्हरग्रीन झाडं असं म्हणतात. आता हे जे आहेत ना, याचा फॉल सीझनमध्ये या झाडांची पानं झडली आहेत, परंतु इतर तुम्ही झाडं बघाल यांची पानं नाही झडलेली आहे. ख्रिसमस ट्री आहे. मजा येते खरी मला, पण घरी जाऊन माहिती नाही मला की थंडी भरणार आहे का. कारण असं म्हणतात की खूप जास्त थंडीत फिरू नको असं मला खूप जणांनी वॉर्न केलं आहे. घरी जाऊन काय परिस्थिती आहे फार माहिती नाही. आत्ता तरी मी एन्जॉय करते. मजा आली ना? हो, तुम्हालाही खूप मजा आली असेल.
चला घरी जाऊया. ही आमची मिसिसागाची बस आहे बरं का, ट्रान्झिट वे. म्हणजे आम्हाला सिटीमध्ये कुठे जायचं असेल तर आम्ही बरेच वेळा बसने जातो. घरी जाऊया आणि मस्त मला आवडत असेल तर चहा नाहीतर गरम गरम कॉफी घेऊया. मग कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या विषयांवरती जर का व्हिडिओ बघायचे असेल कॅनडातले तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून त्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवीन. आणि हो, जास्तीत जास्त लोकांना, मेन म्हणजे तुमच्या मित्रांना शेअर करा. मला मोटिवेशन मिळेल छान छान व्हिडिओ करण्याचं. तेव्हा पाहत रहा ग्लोबल मराठी.